नमस्कार. मी वर्षा. मी आता 24 वर्षाची तरुणी आहे. मी एका बिक्रीमध्ये काम करते. त्या बिक्रीमध्ये राकेश नावाचा मुलगा होता. तोही काम करायचा आणि मीही मालकांनी सांगितल्याप्रमाणे खूप व्यवस्थित काम करून ठेवायचे. मला आता 8,000 रुपये पगार होता. माझी परिस्थिती जरा हालाकीची होती. मला काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. मला पैशाचा खूप नाद होता. मला पैसे साठवून श्रीमंत होण्याची खूप इच्छा होती. त्यामुळे मी खूप कष्ट करायचे. रात्रदिवस बिक्रीमध्ये काम करायचे. हळूहळू मला आता महिन्याला 15,000 रुपये येऊ लागले. अजूनही मला पैशाचा खूप नाद होता. मला खूप पैसे हवे असं वाटायचं. एके दिवशी मालकांनी काउंटरच्या खाली 2 लाख रुपये ठेवले होते. मालकांना ते लक्षात होतं, परंतु त्यांनी आमची परीक्षा घेण्यासाठी ते पैसे ठेवले होते. पैसे ठेवून मालक बाहेर निघून गेले. मी सर्व काम आटपून मालकांकडे पैसे मागण्यास गेले तेव्हा मालक जाग्यावर नव्हते आणि मी पाहिलं 500च्या नोटाचं 4 बंडल खाली ठेवलं होतं आणि मला ते राहवलं नाही. मी हळूच त्या बंडलामधून 7-8 नोटा काढून घेतल्या आणि बाकीचे पैसे तिथेच ठेवून दिले. थोड्या वेळाने मालक आले. मालकांनी ते सर्व पैसे उचलले आणि एका पिशवीमध्ये ठेवले आणि मालक निघून गेले. दुसऱ्या दिवशी मालकांनी राकेशला विचारलं, राकेश, मी इथे 2 लाख रुपये ठेवले होते. त्यामधले 4,000 रुपये आता गायब आहेत. कुणी घेतले का? विचार बरं. राकेशने मला विचारले. मी म्हणाले, मला माहीत नाही. मी काल तिकडे गेलेच नाही. मी असं म्हणून मालकांना खोटं ठरवलं. मालक शांत बसले आणि संध्याकाळी सर्वजण सुट्टी करून गेले. आणि नंतर मालक मला म्हणाले, वर्षा, तू जरा थांब. मला काम आहे तुझ्याकडे. मला खूप वेगळं वाटलं होतं. मला काही समजेना. म्हणून मी मालकांना म्हणाले, मालक, कसलं काम आहे? मालक म्हणाले, अगं काही नाही, अजून थोडीशी एक ऑर्डर आहे, ती कंप्लीट करायची आहे. मी म्हणाले, ठीक आहे. किती वेळ लागेल तुम्हाला? तेव्हा मालक म्हणाले, काही नाही, अर्धा तास लागेल. मी बरं असे म्हणाले आणि थांबले. सर्वांना जाऊ दिलं आणि नंतर मालकांनी मला बोलून घेतलं आणि नंतर मला त्यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवला. त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण दिसत होते. मालकांनी काउंटरच्या खाली ठेवलेल्या पैशाच्या बंडलमधून मी पैसे चोरताना हा व्हिडिओ काढला होता आणि तो व्हिडिओ कुणी काढला हे मी मालकाला विचारला असता मालकांनी मला दाखवलं. मालकाच्या खुर्चीला कॅमेरा बसवला होता. तो खूप लहान होता म्हणूनच दिसतही नव्हता आणि त्यामध्ये त्या सर्व गोष्टी रेकॉर्ड झाल्या होत्या. तेव्हा मालक म्हणाले, अगं, तुला पैशाची गरज होती तर तू मला सांगायचं ना. हे चुकीचं आहे. तू चोरून पैसे घेतलेस आणि कबूलही झाली नाहीस. त्यामुळे हे मला पटलं नाही आणि म्हणूनच आता मी तुला कामावरून काढणार. तेव्हा मी खूप घाबरले आणि मालकाला म्हणाले, असं करू नका मालक. मला कामावरून काढू नका. मला खूप गरज होती पैशाची. माझ्याकडून चुकून या गोष्टी झाल्या. इथून पुढे असं काही होणार नाही. असं म्हणून मी मालकांचे पाय धरले. मी पाय धरल्यानंतर मालक माझ्या हळूच पाठीवरून हात फिरवत मला उठवलं आणि म्हणाले, हे बघ वर्षा, तुला जेव्हा पैसे लागतील तेव्हा तू मला माग. मी तुला देईल, परंतु हे असं करणं चुकीचं आहे. मी म्हणाले, बरोबर आहे मालक. इथून पुढे असं काही होणार नाही. मला पैसे लागले तर मी तुम्हालाच मागत जाईल. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मालक म्हणाले, अगं तसं नाही, परंतु मी याआधी तुला काही कमी पडू दिलं का? असं म्हणून मालकांनी मला जवळ घेतलं. मालकाच्या मनात काय आहे हे मी ओळखलं होतं. त्यानंतर मालकांनी मला एका रूममध्ये नेलं. त्या रूममध्ये मालकांनी माझ्यासोबत काय काय केलं हे मला सांगायला नको. रूममधून मोठमोठ्याने माझ्या ओरडण्याचे आवाज येत होते. बिक्रीमध्ये कोणीच नव्हतं आणि आतमध्ये मालक जोरजोराने मला मारू लागला होता. मी माझी पूर्ण साडी काढून टाकली होती आणि माझे केस धरून माझ्या मागून जोरजोरात माझी मारू लागला. त्यानंतर थोड्या वेळानंतर मालक शांत झाला आणि मालकाने अजून 2,000 रुपये काढून मला दिले. मी म्हणाले, मालक, तुम्ही माझ्यासोबत काय केलं? मालक म्हणाले, अगं, तुला पैसे हवे होते ना. तू कशाला टेन्शन घेतेस? मी तुला पाहिजे तेवढे पैसे देतो, परंतु तुला रोज माझ्यासोबत अर्धा तास वेळ घालावा लागेल. त्या अर्ध्या तासामध्ये मालक माझ्यासोबत नाही त्या वेगवेगळ्या पद्धतीने माझ्यासोबत शारीरिक सुख घेत होता. मलाही हे खूप छान वाटत होतं.
मला बाकीचं काहीच वाटत नव्हतं, कारण मला पैसे भरपूर मिळत होते. मी पैशाच्या एवढ्या आहारी गेले होते की मला काहीच समजत नव्हतं. हळूहळू मी आता खूप वेगळी दिसू लागली होती. माझ्याकडे पैसा तर आला होता, माझ्याकडे स्वतःचं घर देखील होतं, परंतु माझ्याकडे एक गोष्ट राहिली नाही, तब्येत. माझी तब्येत खूप खराब झाली होती. त्यामुळे मी डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण आता मला खूप मोठा आजार झाला होता आणि आता माझ्यापुढे खूप कमी दिवस राहिले होते. हा आजार मालकांना होता, पण मालकांनी हे मला सांगितलं नाही. जास्त पैसा कमवायच्या नादात मी माझं आयुष्य गमावून बसले. खूप कमी वेळात माझ्याकडे खूप जास्त पैसे आले होते, पण आता ते पैसे माझ्या काहीच उपयोगी पडणार नाही. मी आता मरणार ही गोष्ट मला खूप सतावत होती. मी आता विक्रीमध्ये काम करणंही सोडून दिलं होतं आणि मालकांपासून खूप लांब गेले होते. मी खूप वाईट वागले. पैसा हा फक्त कामापुरताच असावा. पैशाचा नाद खूप वाईट आहे आणि एक स्त्री म्हणून मला खूप पटकन पैसा कमवता आला. मला जास्त कष्टही करावे लागले नाही, पण आता तो पैसा माझ्या काही कामी नाही आणि म्हणूनच माणसाने विचार करून प्रत्येक गोष्टी केल्या पाहिजे. 2 वेळचं खाऊन देखील मी खूप खुश राहिले असते. जास्त पैसा कमवायच्या नादात मी माझं आयुष्य गमावून बसले आहे आणि म्हणूनच कुठल्याही बाईने अशा पद्धतीने पैसे कमवण्याचा डोक्यात विचार आणू नये. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.